तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक एक की राष्ट्रीय शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला? मित्रांनो, पर्याय आहेत लोकशाही स्थापन, लोककल्याण, स्वातंत्र्य प्राप्ती आणि आर्य समाज प्रसार. तर प्रश्न असा आहे की राष्ट्रीय शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला? लोकशाही स्थापन, लोककल्याण, स्वातंत्र्य प्राप्ती आणि आर्य समाज प्रसार. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक एक या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोककल्याण. राष्ट्रीय शाहू महाराजांनी शिक्षण, आरक्षण, शेतकरी आणि मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी सत्ता वापरली. त्यामुळे लोककल्याण हा केवळ लक्षात ठेवा. तर प्रश्न क्रमांक 1 चे अचूक उत्तर होणार पर्याय क्रमांक 2 लोककल्याण. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2 आहे की मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? पर्याय आहेत लोकमान्य टिळक, दादोबा पांडुरंग, बाळशास्त्री जांभेकर आणि गवा जोशी. तर प्रश्न असा आहे की मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? 4 पर्याय आहेत लोकमान्य टिळक, दादोबा पांडुरंग, बाळशास्त्री जांभेकर आणि गवा जोशी. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर. तर प्रश्न क्रमांक 2 मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होणार पर्याय क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर. त्यांनी 1832 मध्ये दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले, म्हणून त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक असेही म्हणतात. तर प्रश्न क्रमांक 2 चे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 मध्ये दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले, म्हणून त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक असेही म्हणतात. पाहूया पुढचा प्रश्न. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवर. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण समाज सुधारक या टॉपिकवरील सर्वात महत्त्वाचे 30 MCQ पाहणार आहोत. MPSC, पोलीस भरती, तलाठी आणि सरळ सेवा परीक्षेमध्ये या टॉपिकवर हमखास प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आणि त्यामागील छोटंसं स्पष्टीकरणही पाहूया. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आता सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती? प्रश्न क्रमांक 3 असा आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती? पर्याय पाहूया. भारत सेवक, सत्यशोधक समाज, आर्य समाज आणि प्रार्थना समाज. तर प्रश्न असा होता की महाराष्ट्र ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती? भारत सेवक, सत्यशोधक समाज, आर्य समाज आणि प्रार्थना समाज. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सत्यशोधक समाज. महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी या समाजाची स्थापना केली. हा प्रश्न खूप वेळा परीक्षेत विचारला जातो. तर प्रश्न क्रमांक 3 महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती? तर ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 2 सत्यशोधक समाज. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी या समाजाची स्थापना केली. हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो. पाहूया पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत नारायण लोखंडे, श्रीपाद डांगे, नारायण जोशी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर प्रश्न असा आहे प्रश्न क्रमांक 4 असा आहे की मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? नारायण लोखंडे, श्रीपाद डांगे, नारायण जोशी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नारायण लोखंडे. त्यांना भारतातील कामगार चळवळीचे जनक मानले जाते. नारायण लोखंडे यांना भारतातील कामगार चळवळीचे जनक मानले जाते. पाहूया पुढचा प्रश्न. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5 की महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? पर्याय आहेत 24 सप्टेंबर 1873, 26 सप्टेंबर 1873, 24 सप्टेंबर 1875 आणि चौथा पर्याय आहे 26 सप्टेंबर 1783. तर मित्रांनो, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? 24 सप्टेंबर 1873, 26 सप्टेंबर 1873, 24 सप्टेंबर 1875 आणि 26 सप्टेंबर 1783. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 याची योग्य उत्तर आहे
24 सप्टेंबर 1873. तर प्रश्न क्रमांक 5 चे अचूक उत्तर होणार, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 24 सप्टेंबर 1873. ही तारीख परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6 आहे की तृतीय रत्न नाटक महात्मा फुलेंनी कधी लिहिले? पर्याय आहेत 1856, 1860, 1855 आणि 1861. तर प्रश्न असा आहे की तृतीय रत्न नाटक महात्मा फुलेंनी कधी लिहिले? 1856, 1860, 1855, 1861. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 6 चे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 3 1855. तृतीय रत्न नाटक महात्मा फुलेंनी कधी लिहिले? तर 1855 मध्ये लिहिले. महात्मा ज्योतिबा फुलेंनी तृतीय रत्न नाटक हे 1855 मध्ये लिहिले. या नाटकातून अंधश्रद्धा आणि समाजातील वाईट प्रथावर त्यांनी प्रखर टीका केली. 1855 आणि तृतीय रत्न हे जोड लक्षात ठेवा. पाहूया पुढचा प्रश्न. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7 की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ कोणास समर्पित केला? पर्याय पाहूया. महात्मा फुले, मार्टिन लुथर किंग, विरा शिंदे, महात्मा गांधी. प्रश्न असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ कोणास समर्पित केला? महात्मा फुले, मार्टिन लुथर किंग, विरा शिंदे आणि महात्मा गांधी. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 7 चे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 1 महात्मा फुले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ महात्मा फुले यांना समर्पित केला, कारण समाज सुधारण्याच्या कार्यात फुलेंचे योगदान अतिशय मोठे होते. हा प्रश्न अनेक स्पर्धांमध्ये विचारला गेला आहे, तर हा प्रश्नाचे उत्तर नक्की लक्षात ठेवा. पाहूया पुढचा प्रश्न. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 8 आहे की दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले? पर्याय पाहूया. पर्याय आहेत लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि बाळशास्त्री जांभेकर. मित्रांनो प्रश्न असा आहे की दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले? लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, बाळशास्त्री जांभेकर. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 8 चे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 4 बाळशास्त्री जांभेकर. दर्पण हे पत्र 1832 साली बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. त्यांनी 1832 मध्ये दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले, म्हणून त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक असेही म्हटले जाते. मित्रांनो हा प्रश्न MPSC, पोलीस भरती, तलाठी आणि वनरक्षक इतर स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो, त्यामुळे हा प्रश्न लक्षात ठेवा. पाहूया मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? प्रश्न असा आहे की महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव काय आहे? पर्याय पाहूया. पहिला पर्याय आहे आत्मचरित्र, दुसरा पर्याय आहे ध्यासपर्व, तिसरा पर्याय आहे आत्मवृत्त आणि चौथा पर्याय आहे महात्मा. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव काय आहे? आत्मचरित्र, ध्यासपर्व, आत्मवृत्त, महात्मा. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 9 चे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 3 आत्मवृत्त. महर्षी कर्वे यांनी आपल्या जीवनातील संघर्ष आणि समाजकार्य यांचा आढावा या आत्मचरित्रात घेतला आहे. तर प्रश्न क्रमांक 9 चे योग्य उत्तर आहे आत्मवृत्त, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. पाहूया पुढचा प्रश्न. मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 10 की महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेल्या अनाथाश्रमाचा उद्देश काय होता? मित्रांनो पर्याय आहेत अनाथ मुलींना शिक्षण, विधवांना शिक्षण, विधवा पुनर्विवाहांना आधार आणि पुनर्विवाहितांच्या मुलांना शिक्षण. तर प्रश्न असा आहे की महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेल्या अनाथाश्रमाचा उद्देश काय होता? अनाथ मुलींना शिक्षण, विधवांना शिक्षण, विधवा पुनर्विवाहितांना आधार आणि पुनर्विवाहितांच्या मुलांना शिक्षण. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 10 चे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 4 पुनर्विवाहितांच्या मुलांना शिक्षण. तर प्रश्न क्रमांक 10 चे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 4 पुनर्विवाहितांच्या मुलांना शिक्षण. महर्षी कर्वे यांनी पुनर्विवाहितांच्या मुलांना संगोपन आणि शिक्षणासाठी हा अनाथाश्रम सुरू केला. महिलांच्या शिक्षणासाठी आणि समाज सुधारणेसाठी त्यांचे कार्य अतिशय महत्त्वाचे मानले जाते. पाहूया पुढचा प्रश्न. मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 11 आहे की रायगड जिल्ह्यातील महाड येथील 14 तळे सत्याग्रह डॉक्टर आंबेडकर यांनी कधी सुरू केले होते? प्रश्न क्रमांक 11 असा आहे
की रायगड जिल्ह्यातील महाड येथील चौदार तळे सत्याग्रह डॉक्टर आंबेडकर यांनी कधी सुरू केले होते? पर्याय आहेत 23 मार्च 1927, 20 मार्च 1927, 21 मार्च 1927, 14 एप्रिल 1927. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 11 चे योग्य उत्तर होणार 20 मार्च 1927. तर प्रश्न क्रमांक 11 चे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 2 20 मार्च 1927. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा ऐतिहासिक सत्याग्रह झाला. यांचा उद्देश सर्वांना सार्वजनिक पाण्याच्या स्त्रोतावर समान हक्क मिळवून देणे हा होता. तर प्रश्न क्रमांक 11 चे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 2 20 मार्च 1927. पाहूया पुढचा प्रश्न. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 12 आहे की शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना व पुनरुज्जीवन केले? मित्रांनो पर्याय आहेत भास्करराव जाधव, हरिभाऊ चव्हाण, अण्णासाहेब लठ्ठे आणि परशुराम घोसरवाडकर. तर प्रश्न क्रमांक 12 असा आहे की शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना व पुनरुज्जीवन केले? भास्करराव जाधव, हरिभाऊ चव्हाण, अण्णासाहेब लठ्ठे, परशुराम घोसरवाडकर. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 12 चे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 1 भास्करराव जाधव. तर प्रश्न क्रमांक 12 चे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 1 भास्करराव जाधव. तर योग्य उत्तर आहे भास्करराव जाधव. त्यांच्या अध्यक्षतेखाली शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन केले. ही तारीख आणि नाव परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. मित्रांनो हा प्रश्न MPSC, पोलीस भरती, तलाठी, वनरक्षक आणि इतर स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो, त्यामुळे लक्षात ठेवा. पाहूया पुढचा प्रश्न. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13 की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला? प्रश्न असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला? मित्रांनो पर्याय आहेत 11 ऑक्टोबर 1956, 10 ऑक्टोबर 1956, 14 ऑक्टोबर 1956 आणि 13 ऑक्टोबर 1956. प्रश्न असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला? 11 ऑक्टोबर 1956, 10 ऑक्टोबर 1956, 14 ऑक्टोबर 1956 आणि 13 ऑक्टोबर 1956. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 13 चे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 3 14 ऑक्टोबर 1956. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे 14 ऑक्टोबर 1956 दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला. मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथील दीक्षाभूमी येथे लाखो अनुयायासह बौद्ध धर्म स्वीकारला. या ऐतिहासिक घटनेला धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखले जाते. त्यामुळे 14 ऑक्टोबर 1956 दीक्षाभूमी नागपूर हे त्रिकूट नक्की लक्षात ठेवा. मित्रांनो हा पण प्रश्न पोलीस भरती, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारला गेला आहे, त्यामुळे हा प्रश्नाचे उत्तर पण नक्की लक्षात ठेवा. पाहूया पुढचा प्रश्न. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14 की सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? पर्याय आहेत लोकमान्य टिळक, गोपाल गणेश आगरकर, श्रीमा माटे, नाम जोशी. तर प्रश्न असा आहे की सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? लोकमान्य टिळक, गोपाल गणेश आगरकर, श्रीमा माटे, नाम जोशी. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 14 चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोपाल गणेश आगरकर. तर प्रश्न क्रमांक 14 सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार गोपाल गणेश आगरकर. मित्रांनो ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोपाल गणेश आगरकर. त्यांनी 1888 मध्ये सुधारक हे साप्ताहिक सुरू केले. समाज सुधारणा आणि विवेकानंदांचा प्रचार हे या साप्ताहिकांचे प्रमुख उद्दिष्ट होते. तो सुधारक = आगरकर हे समीकरण लक्षात ठेवा. पाहूया पुढचा प्रश्न. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15 की राष्ट्रीय शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते? पर्याय पाहूया यशवंतराव, बळवंतराव, मल्हारराव हे दुसरा संभाजी. तर मित्रांनो प्रश्न असा आहे की राष्ट्रीय शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते? यशवंतराव, बळवंतराव, मल्हारराव, दुसरा संभाजी. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 15 चे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 1 यशवंतराव. राष्ट्रीय शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते? यशवंतराव होते. योग्य उत्तर आहे यशवंतराव. दत्तक घेतल्यानंतर त्यांचे नाव शाहू छत्रपती ठेवण्यात आले.
परीक्षेत हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. तर ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर यशवंतराव हे पण लक्षात ठेवा. पाहूया पुढचा प्रश्न. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16 की महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणत्या विषयासंदर्भात साक्ष दिली. तर प्रश्न क्रमांक 16 की महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणत्या विषयासंदर्भ साक्ष दिली. पर्याय आहेत शेतकऱ्याचे प्रश्न, शिक्षण, पूरपीडिताचे प्रश्न, कामगाराचे प्रश्न. तर महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणत्या विषयासंदर्भ साक्ष दिली. शेतकऱ्याचे प्रश्न, शिक्षण, पूरपीडिताचे प्रश्न, कामगाराचे प्रश्न. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शिक्षण. प्रश्न क्रमांक 16 चे योग्य उत्तर आहे शिक्षण. प्रश्न क्रमांक 16 चे योग्य उत्तर होणार शिक्षण. महात्मा फुलेंनी सर्व समाज घटकांना समान शिक्षण मिळावे यासाठी हंटर कमिशन समोर आपले विचार मांडले. तर फुले इज इक्वल टू शिक्षण हे लक्षात ठेवा. पाहूया पुढचा प्रश्न. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17 आहे की महात्मा फुलेंचा जन्म फिलिंग द ब्लँक्स ठिकाणी झाला. मित्रांनो, पर्याय आहेत सातारा, कोल्हापूर, पुणे, चिपळूण. प्रश्न असा आहे की महात्मा फुलेचा जन्म फिलिंग द ब्लँक्स ठिकाणी झाला. सातारा, कोल्हापूर, पुणे, चिपळूण. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17 चे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 3 पुणे. महात्मा फुलेंचा जन्म पुणे ठिकाणी झाला. योग्य उत्तर आहे पुणे. महात्मा ज्योतिबा फुलेचा जन्म 11 एप्रिल 1827. मित्रांनो, ही तारीख पण आपल्याला लक्षात ठेवायची आहे की 11 एप्रिल 1827. महात्मा फुलेचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे ठिकाणी झाला. तारीख आणि ठिकाण दोन्ही महत्त्वाचे आहेत. पाहूया पुढचा प्रश्न. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18 आहे की संत गाडगेबाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला. पर्याय आहेत 20 जानेवारी 1889, 23 फरवरी 1876, 12 डिसेंबर 1891 आणि 14 नोव्हेंबर 1875. तर मित्रांनो, प्रश्न असा आहे की संत गाडगेबाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला. 20 जानेवारी 1889, 23 फरवरी 1876, 12 डिसेंबर 1891, 14 नोव्हेंबर 1875. मित्रांनो, हा प्रश्न MPSC, पोलीस भरती, तलाठी, वनरक्षक आणि इतर स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो. त्यामुळे नक्की लक्षात ठेवा. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18 चे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 2 23 फरवरी 1873. तर प्रश्न क्रमांक 18 चे अचूक उत्तर होणार योग्य उत्तर होणार 23 फरवरी 1876. संत गाडगेबाबा यांनी स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाजसेवा यांसाठी आयुष्यभर कार्य केले. पाहूया पुढचा प्रश्न. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19 कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्या फिलिंग द ब्लँक्स यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्या फिलिंग द ब्लँक्स यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. मित्रांनो, पर्याय आहेत गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, विनोबा भावे आणि साने गुरुजी. तर प्रश्न क्रमांक 19 चे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 2 तुकडोजी महाराज. कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्या तुकडोजी महाराज यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. योग्य उत्तर आहे तुकडोजी महाराज. त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि राष्ट्रजागृतीचे कार्य केले, म्हणून त्यांना राष्ट्रसंत म्हटले जाते. पाहूया पुढचा प्रश्न. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20 की महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली. मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापना केली. मित्रांनो, पर्याय आहेत शाहू महाराज, ईश्वरचंद्र, महर्षी कर्वे आणि महात्मा फुले. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20 असा आहे की महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापना केली. पर्याय आहेत शाहू महाराज, ईश्वरचंद्र, महर्षी कर्वे आणि महात्मा फुले. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20 चे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 4 महात्मा फुले. तर योग्य उत्तर आहे महात्मा फुले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848. मित्रांनो, ही तारीख लक्षात ठेवायची आहे की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये पुण्यातील भिंडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21 आहे की फिलिंग द ब्लँक्स हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.
फिलिंग द ब्लँक्स हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. पर्याय आहेत दीनबंधू, दीनमित्र, दलित मित्र, मूकनायक. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 21 की हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. दीनबंधू, दीनमित्र, दलित मित्र, मूकनायक. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 21 चे योग्य उत्तर होणार दीनबंधू. दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. पाहूया पुढचा प्रश्न. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 22 आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे की भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत महात्मा फुले, भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धोंडो केशव कर्वे. तर प्रश्न असा आहे की भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? महात्मा फुले, भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धोंडो केशव कर्वे. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 22 चे योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बहिष्कृत समाजात शिक्षणाचा प्रसार व्हावा या उद्देशाने त्यांनी या संस्थेची स्थापना केली. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 22 या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पाहूया पुढचा प्रश्न. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23 की सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? पर्याय आहेत महात्मा फुले, लोकहितवादी, वीरा शिंदे आणि लोकमान्य टिळक. तर सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? महात्मा फुले, लोकहितवादी, वीरा शिंदे या लोकमान्य टिळक. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 23 चे योग्य उत्तर आहे महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 23 चे योग्य उत्तर आहे महात्मा फुले. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथातून त्यांनी समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा विचार मांडला. पाहूया पुढचा प्रश्न. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24 की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव कोणते? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव कोणते? मित्रांनो हा प्रश्न MPSC, पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारला गेला आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचे उत्तर नक्की लक्षात ठेवा. तर प्रश्न असा आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव कोणते? मित्रांनो पर्याय आहेत यावली, शेंदगाव, सुरजी, मोजरी. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव कोणते? यावली, शेंदगाव, सुरजी, मोजरी. तर मित्रांनो ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे यावली. प्रश्न क्रमांक 24 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यावली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म यावली, अमरावती जिल्ह्यात झाला. यावली हे नाव परीक्षेसाठी लक्षात ठेवा. पाहूया पुढचा प्रश्न. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25 की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. प्रश्न क्रमांक 25 की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? परीक्षेच्या दृष्टीने हा प्रश्न वारंवार विचारला जातो म्हणून हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. पर्याय आहेत 25 डिसेंबर 1927, 20 डिसेंबर 1924, 20 डिसेंबर 1927 आणि 25 डिसेंबर 1924. तर मित्रांनो प्रश्न असा होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? 25 डिसेंबर 1927, 20 डिसेंबर 1924, 20 डिसेंबर 1927 आणि 25 डिसेंबर 1924. तर मित्रांनो योग्य उत्तर आहे 25 डिसेंबर 1927. 25 डिसेंबर 1927 पर्याय क्रमांक 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? तर 25 डिसेंबर 1927. महाड येथे समतेच्या आणि सामाजिक न्यायाचा संदेश देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. 25 डिसेंबर 1927 ही तारीख विशेष लक्षात ठेवा. पाहूया पुढचा प्रश्न. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26 की कोल्हापुरात 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना आणि 1918 मध्ये आर्य समाजाची स्थापना कोणी केली? मित्रांनो पर्याय आहेत महर्षी वीरा शिंदे, भाई माधवराव बागल, राष्ट्रीय शाहू महाराज आणि करमवीर भाऊराव पाटील. तर कोल्हापुरात 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना आणि 1918 मध्ये आर्य समाजाची स्थापना कोणी केली? महर्षी वीरा शिंदे, भाई माधवराव बागल, राष्ट्रीय शाहू महाराज आणि करमवीर भाऊराव पाटील. तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राष्ट्रीय शाहू महाराज. राष्ट्रीय शाहू महाराज. शाहू महाराजांनी 1911 मध्ये सत्यशोधक समाजाचे पुनर्जीवन केले आणि 1918 मध्ये कोल्हापुरात आर्य समाजाची स्थापना केली. समाज सुधारणा आणि शिक्षणाचा प्रसार हे त्यांचे प्रमुख ध्येय होते. त्यामुळे 1911 सत्यशोधक समाज आणि 1918 आर्य समाज. शाहू महाराज हे लक्षात ठेवा.
पाहूया पुढचा प्रश्न. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 27 आहे की महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून कोणास ओळखले जाते? महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून कोणास ओळखले जाते? मित्रांनो, हा प्रश्न MPSC, पोलीस भरती, तलाठी, वनरक्षक आणि इतर स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारला गेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे आन्सर नक्की लक्षात ठेवा की महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून कोणास ओळखले जाते. पर्याय आहेत महात्मा फुले, दादोबा पांडुरंग, बाबा पदमजी आणि गोपाल हरी देशमुख. तर महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून कोणास ओळखले जाते? महात्मा फुले, दादोबा पांडुरंग, बाबा पदमजी, गोपाल हरी देशमुख. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गोपाल हरी देशमुख, ज्यांना लोकहितवादी म्हणूनही ओळखले जाते. समाजातील अंधश्रद्धा, रूढी आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी लेखन केले, त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील मार्टिन लुथर असे म्हटले जाते. ते हे लक्षात ठेवा. पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 28 आहे की खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती? खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती? महात्मा फुले, महर्षी वीरा शिंदे, राष्ट्रीय शाहू महाराज आणि महर्षी कर्वे. खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती? महात्मा फुले, महर्षी वीरा शिंदे, राष्ट्रीय शाहू महाराज आणि महर्षी कर्वे. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28 चे योग्य उत्तर होणार महात्मा फुले. तर योग्य उत्तर आहे महात्मा फुले. त्यांनी 1882 मध्ये हंटर आयोगापुढे शिक्षणासंदर्भात साक्ष दिली. प्रश्न क्रमांक 28 चे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 1 महात्मा फुले. त्यांनी 1882 मध्ये हंटर आयोगापुढे शिक्षण संदर्भात साक्ष दिली. सर्व समाज घटकांना समान शिक्षण मिळावे असे त्यांनी ठाम भूमिका मांडली. पाहूया पुढचा प्रश्न. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 29. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध कोणी लिहिला? दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध कोणी लिहिला? पर्याय आहेत डॉक्टर अमर्त्य सेन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अभिजित बॅनर्जी, पेरियार रामस्वामी. तर दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध कोणी लिहिला? डॉक्टर अमर्त्य सेन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अभिजित बॅनर्जी, पेरियार रामस्वामी. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29 चे योग्य उत्तर होणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक 2. तर योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड सोल्युशन हा त्यांच्या प्रसिद्ध आर्थिक विषयावरील प्रबंध आहे. भारतीय चलन व्यवस्थेच्या आधारित हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 30 आहे की सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय फिलिंग द ब्लँक्स यांनी घेतला. सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय फिलिंग द ब्लँक्स यांनी घेतला. मित्रांनो, पर्याय आहेत छत्रपती शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, गव्हर्नर एल्फिन्स्टन आणि लॉर्ड कर्झन. तर सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचे ऐतिहासिक निर्णय कोणी घेतला? छत्रपती शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, गव्हर्नर एलिफंटस आणि लॉर्ड कर्झन. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30 चे योग्य उत्तर आहे छत्रपती शाहू महाराज, पर्याय क्रमांक 1. योग्य उत्तर आहे छत्रपती शाहू महाराज. 26 जुलै 1902. मित्रांनो, ही तारीख आपल्याला लक्षात ठेवायची आहे की 26 जुलै 1902 रोजी शाहू महाराज. 26 जुलै 1902 मित्रांनो, तारीख आपल्याला लक्षात ठेवायची आहे की 26 जुलै 1902 रोजी त्यांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी आरक्षण लागू केले. भारतातील आरक्षणाच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. हे होते समाजसुधारक या टॉपिकवरील काही अतिशय महत्त्वाचे प्रश्न, जे तुमच्या आगामी परीक्षेसाठी गेम चेंजर ठरू शकतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा एकाच भन्नाट व्हिडिओसह. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि पुढे जात राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.